हाच तो प्रश्न ज्याने सर्वांना गोंधळात टाकले. बघा त्याचं अचूक सुंदर स्पष्टीकरण. बघा हा प्रश्न आहे. याच्यामध्ये हा जो चौरस आहे एवढा, हा चौरस हा जो आयत आहे, या आयताची लांबी दिलेली आहे 8/4. किती दिलेली? 8/4 दिलेली. तर या वर्तुळाची त्रिज्या विचारलेली. वर्तुळाची त्रिज्या म्हणजे आता काय, समजा हे जेवढं अंतर आहे, हे जेवढं डीएस जेवढं अंतर आहे, ही वर्तुळाची त्रिज्या आहे. ही सुद्धा काय आलं तेवढंच, ही सुद्धा वर्तुळाची त्रिज्या आहे. म्हणजे डीएस, सीएस आणि ही आरएस. आरएस ही काय वर्तुळाची त्रिज्या, डीएस, सीएस आणि आरएस ही वर्तुळाची त्रिज्या आहे. आता या तीन त्रिज्या आल्या, हे जेवढं अंतर आहे तेवढंच ही अंतर आहे. म्हणजे एसी सुद्धा काय आलं, त्रिज्या एवढं अंतर आलं. आणि हे जेवढं अंतर आहे तेवढंच एडी एवढं अंतर आलं. म्हणजे एसी आणि एडी हे त्रिज्येने एवढं आहे. ओके, मग आता आपण काय करू, चौकोन आपण पीक्यूआरएस मध्ये पाहू. पीआरक्यूएस मध्ये पाहू, चौकोन पीआरक्यूएस मध्ये. तर बघा ईडी जेवढी आहे तेवढीच आरपी आहे. कोणती आहे? आरपी जेवढी आहे तेवढीच. म्हणजे ही आणि ही बाजू सारखीच आहे, लक्षात ठेवा. आता एवढी बाजू किती आहे? एवढी बाजू त्रिज्या एवढी आहे. त्रिज्या एवढी म्हणजे ही आर आणि ही एवढी काय करायची, ही 4 वजा करायची म्हणजे R-4 आहे. आरपी किती आहे? आरपी किती आहे? R-4 म्हणजे त्रिज्या वजा 4. एवढी बाजू काय धरायची? त्रिज्या वजा 4 धरायची. कारण एवढी त्रिज्या आहे ना. एडी काय आहे? एडी ही त्रिज्या एवढी आहे. मग त्रिज्येमधून ही 4 वजा करायची म्हणजे ईडी किती आली? R-4. आणि ही जर आपण पीएस काढली तर ही पूर्ण किती आहे? ही पूर्ण त्रिज्या एवढी आहे. म्हणजे एसी ही त्रिज्या एवढी आहे. एसी त्रिज्या एवढी म्हणजे ही बीसी पूर्ण एसी मधून ही 8 वजा केलं तर ही बीसी भेटेल. म्हणजेच बीसी ही R-8 आहे. म्हणजे ही पीएस सुद्धा किती? R-8 आहे. पीएस सुद्धा किती? R-8 आहे. मग आता ही बघा, ही R-8 आहे आणि ही किती? R-4 आहे. एवढी R-4 आणि एवढी R-8. R-4 R-8. इथे पायथागोरसचा काटकोन त्रिकोण तयार झाला. मग हे त्रिज्येचा वर्ग. ओके, आरपीएस या त्रिकोणामध्ये, आरपीएस या काटकोन त्रिकोणामध्ये आरएस चा वर्ग म्हणजे या कर्णाचा वर्ग बरोबर R-4 चा वर्ग अधिक R-8 चा वर्ग. मग याचं जर हे केलं तर पहिल्या पदाचा वर्ग, दोन्ही पदांच्या गुणाकार R आणि त्याची दुप्पट म्हणजे -8R अधिक 16. पुन्हा तसं R वर्ग, 8R म्हणजे 8R च्या दुप्पट 16R आणि 64 बरोबर R चा वर्ग. R चा वर्ग 2R चा वर्ग झालं, -8R वजा 16R 24R झालं आणि 16 आणि 64 80 झालं बरोबर R चा वर्ग. 2च्या वर्गामधून R चा वर्ग वजा केला तर 1 R चा वर्ग राहिला, वजा 24R अधिक 80 बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण तयार झालं. 20 चोक 80 होतात. 20R वजा 4R म्हणजेच R वजा 20 बरोबर 0 किंवा R वजा 4 बरोबर 0 म्हणजे R बरोबर किती आलं? 20 आलं. म्हणजे वर्तुळाची जी त्रिज्या आहे ही किती सेंटीमीटर आली? 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर आली. फक्त आपल्याला हे कळलं पाहिजे की ही जेवढी आहे तेवढीच ही आहे. म्हणजे ही जी आहे ही त्रिज्या आहे. म्हणजे एसी सुद्धा त्रिज्या आहे. मग ही एवढी जी आहे एवढी ही R-8 आहे. ही किती आहे? एवढी R-8 आहे. म्हणजे ही सुद्धा R-8 आहे. आता ही जेवढी आहे तेवढीच ही सुद्धा त्रिज्या आहे. कारण हा चौरस तयार होईल. एवढा काय तयार होईल? चौरस. म्हणजे हा R-4 आहे. एवढा जर केला तर एवढा R-4 आहे. म्हणजे हे सुद्धा किती आलं? R-4 आहे. आणि हे सुद्धा किती आलं? एवढं सुद्धा किती आलं? R-4. आपण हा काटकोन त्रिकोण घेतला असता तरी सुद्धा चाललं असतं. हा काटकोन त्रिकोण घेतला असता तरी चाललं असतं. म्हणजे काटकोन त्रिकोणाची एक बाजू R-4, दुसरी बाजू R-8. मग कर्ण काढा. म्हणजे ही R काढा. मग R चा वर्ग बरोबर काय? त्रिज्येचा वर्ग म्हणजेच R चा वर्ग बरोबर R-4 चा वर्ग अधिक R-8 चा वर्ग. मी सोडवल्यानंतर R बरोबर किती आलं? 20 सेंटीमीटर आलं. ओके.